विद्यमान आमदारांनी इकडे 10 वर्षे काच खाली केले नाही, 10 वर्ष मतदान कधी फिरागले नाहीत, त्यामुळे यंदा सत्तेभावनाच आम्ही मतदान करणार. आणि विद्यमान आमदार आहेत त्यांनी आतापासून काही कामं आमच्या इथे केलेली नाहीत, लोक जास्त नाराज आहेत त्यांच्यावरती. आणि त्यामुळं या मतदारसंघात सत्तूभाऊंनी विकास कामाला भरपूर गती दिलेली आहे. त्यामुळे आम्ही माहितीचा उमेदवार म्हणून सतीश देशमुख साहेबांच्या मागे आम्ही ठामपणे उभा आहे. भाजपचे सगळेच कामं खूप चांगली आहेत. 32 शिराळा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी या ठिकाणी आपण आलोय. आता प्रत्येकाच्या मनामध्ये सत्तूभाऊ देशमुख जनसामान्यात मिसळणारा एकमेव उमेदवार आहे. कारण उमेदवारच असा आहे की तो सगळ्यांच्या हृदयात बसलेला आहे. आणि कसं आहे सत्तूभाऊंचं काम म्हणजे कसं आहे, आज सांगितले की ते थोड्या दिवसात ती मंजूर करून येणार, लोकांना सांगणार काम मंजूर झाले. 25 ते 30 हजारानं सत्तेत भाऊ निवडून येणार. पूर्ण भागात 40 ते 50 हजारांना सत्तूभाऊ निवडून येतील. काय सत्तूभाऊ येणार? भाजप. मला पण तेच वाटते सतीश देशमुख. ज्यांचा संपर्क लोकांच्यात भरपूर आहे त्यामुळे ओनली सत्तूभाऊच आहे. पण विद्यमान आमदारांनी आमच्या इथे काही कामं केलेली नाहीत, त्यामुळे आमदारांच्या आमच्या लोक बरीच नाराज आहेत. त्यामुळे आमच्या गावातून 60% तरी मतदान सत्तूभाऊला होणार. ओनली सत्तूभाऊ. आता काही सत्ता नसताना बँकेचे ते संचालक आहेत, तरी सुद्धा त्यांनी भागाभागात रस्त्यांची कामं असतील, त्यामुळं निवडून नक्की 100% सत्तूभाऊ. जे लोकांच्या मनातनं जी भावना जी आल्या ते सत्तूभाऊंच्या विषयी जास्त आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. 32 शिराळा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी या ठिकाणी आपण आलोय. तर लोकांचे जनमत जाणून घेऊया, इलेक्शनबद्दल त्यांचं काय मत आहे. दादा नमस्कार. काय वाटते तुम्हाला सध्याच्या 32 शिराळा मतदारसंघात काय परिस्थिती आहे? सध्याच्या मतदारसंघामध्ये सत्तूभाऊंचं आमदार व्हावे असं प्रत्येकाला वाटते. काय वाटते असं? माणूस तो कामाचा आहे, चांगला आहे माणूस. अगदी लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाची विचारपूस करणारा आहे, त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतंय की आता यावेळी भाऊच आमदार झाले पाहिजे. सत्तूभाऊंना विकास काय काय झाला म्हणायचं? लाडकी बहीण योजना पुन्हा काम पण केले. ते परवा पण निधी दिला 71 लाख रुपये गावाला आमच्या. म्हणजे चांगलं काम आहेत भाऊंची. काय काय काम आहेत भाऊंची? आपल्याला काय जमलं. पर्यटन विकासमधनं आता आमच्या मारुती मंदिराला त्यांनी 70 लाखाचा निधी त्यांनी मंजूर करून दिला आता. त्यामुळे आतापर्यंत आमच्या गावाला कधी मंदिराला दिलाच नाही निधी कोणी. त्यांनी आता पहिल्यांदाच त्यांनी 70 लाखाचा निधी आतापर्यंत मंजूर केला. काय वाटते तुम्हाला महायुती सरकारनं लाडक्या बहिणीसारख्या योजना काढलेल्या आहे, त्याचा काय फायदा होईल? काय फायदा होणार? हे योजना चालू केली ते महिलांसाठी एक चांगलीच आहे आणि चालूच राहावी हे. आणि हिंदुत्वासाठी भाजप सरकार चांगलं काम करते, आलं पाहिजे. PM किसान योजना असून देत, भाजपचे सगळेच कामं खूप चांगली आहेत. चांगले काय काय वाटते भाजपची चांगली कामं आहेत तुम्हाला? भाजपची काय PM किसानची वगैरे योजना ही चांगली आहे. आणि आधीमध्ये कुठलाही संपर्क न ठेवता त्यांनी डायरेक्ट PM किसानचे पैसे असू दे, अगदी इतर कुठल्या योजनेचे पैसे असू दे, डायरेक्ट खात्यावर त्यांचं ट्रान्सफर असते. त्यामुळं ते सरकारचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. काय वाटते की विद्यमान आमदार आणि काय काय कामं केलेत मानसिंग नाईक यांनी? सध्या तर इथं आमच्या गावात तर त्यांनी काही केलेलं नाही. तर भाऊनं काय करायचं, तर भाऊनं बरेच कामं आमच्यात केलेले आहेत. मी सरपंच असताना स्वतः त्यांनी अंतर्गत गावातलं पाईपलाईनचं काम त्यांनी करून दिलं आहे आम्हाला. त्यावेळी म्हणजे जवळजवळ 2006 साली. काही नसताना सुद्धा त्यांनी केले भाऊने. आणि काय वाटते जे जनतेच्या काही लोकांचं म्हणणं आहे की लाडकी बहिणीसारखी योजना फसवी योजना आहे? नाही फसवी योजना कशी म्हणायची? ती योजना उलट चांगली केली आहे तिने, चांगली आहे. मोठ्यांची घरं भरण्यापेक्षा उलट गरिबाला मिळालं म्हणून काय बिघडलं? आणि राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा निवडून येईल काय? येईल. महायुती सरकार परत आलंच पाहिजे. तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री चेहरा कोण वाटतं? फडणवीस. काय फडणवीस साहेब आमच्या वाटते तुम्हाला? फडणवीस साहेब. काय वाटते दादा सध्या 32 शिराळा मतदारसंघात दोन्ही पार्ट्या जाम दिसतात, एकमेकास थोडीच तोड आहेत. काय वाटते तुम्हाला? काय सत्तूभाऊ येणार? भाजप. भाजप कारण भाजप प्रत्येक काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे कामं भरपूर आहेत. गावल्यात घेतलं लाडकी बहीण आता ॲडव्हान्स पैसे दिलेले आहेत, दिवाळी बोनस म्हणून दिलेला आहे. आणि ती डायरेक्ट महिलांच्या खात्यावर आलेलं आहे. मग आता असं डायरेक्ट म्हणजे कोण देत नाही ना, त्याचा फायदा होईल. फायदा निश्चितच होणार आमदारांना राज्यात.
पूर्ण राज्यात त्याचा फायदा होणार. मग आता काय काय विकास कामं केलं सत्यजित देशमुख यांनी म्हणायचं? आमच्या गावात आता आमदार नसताना सुद्धा त्यांनी आमच्या देवालयाला हे दिलेलं आहे, निधी पर्यटन क्षेत्रातून निधी दिलेला आहे. काय वाटतं आणि तुम्हाला की भागात सत्यजित देशमुख जर आमदार झाले तर तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे? म्हणजे तुमच्या अपेक्षा काय आहेत की त्यांनी काय काय कामं केली पाहिजे? ती करते ती कामं ते काय हे करायला लागेल. काय काय तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय विकास करायसाठीच आपण निवडून देतो. काय झालं पाहिजे सांगायला काय डोंगरी भागाचा विकास हां. ती करतच आहेत. गावात काय तर आमच्या इथं पर्यटन स्थळ आहे, हां. त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणार आहे. कोटलिंग विकास प्रकल्प. दुसरा एक विषय आहे, डोंगरी विभागात म्हणजे शिराळा तालुका आहे. पहिली आमची 28 गावं होती, ती आता 48 गावं झालीत. बरं. तर बाकीची थोडीफार गावं आमची शिराळा डोंगरी विभागात सामील झालेत. तर आमचं गाव चुकून राहिलेलं आहे, तर ते गाव आमचं डोंगरी विभागात सामील व्हावं ही आमची अपेक्षा आहे. पुन्हा रस्ते म्हणा, नाले म्हणा, इतर सुविधा आम्हाला भाव आमदार जर तर होऊ शकते त्या. बरं. त्यामुळं आम्ही माहितीचा उमेदवार म्हणून सत्यजित देशमुख साहेबांच्या मागं आम्ही ठामपणे उभा आहे. विद्यमान आमदारांनी इकडे 10 वर्षे काच खाली केले नाही, 10 वर्षे मतदान देऊन कधी फिरागले नाहीत. त्यामुळे यंदा सत्तेभावनाच आम्ही मतदान करणार. मग आता त्यांच्यासोबत बाबा माडिकांची ताकद आहे. बाबा आहेत, सदाभाऊ खोत साहेब आहेत, पुन्हा जयराज दादा आहेत. त्याच्यामुळं काही अडचणी येणार नाही आमच्या 48 गावातून. 1% मतदान पडलं. 1% मतदान पडणार आमच्या. डोंगरवाडीनं लीड असणार. डोंगरवाडीनं लीड असणार 100%. डोंगरवाडीतनं तसं लीड असणार. होय. किती लीडने निवडून येतील वाटतं? ती संपूर्ण भागात 40 ते 50 हजारानं सत्तूभाऊ निवडून येतील. येणार. होय. आणि किमान 20 हजाराचं लीड शिराळा तालुक्यात नाही येणार. सम्राटबाबांची साथ असल्यामुळं 40 ते 50 हजाराचं लीड निश्चित पडणार. निश्चित पडणार. होय. कारण बाबांचंही योगदान चांगलं आहे, तुमचा ग्रुप चांगला चांगला आहे. आहे. भागात पूर्ण भागात म्हणजे आमच्या गावातून नव्हे, पूर्ण भागात ग्रुप चांगला आहे. काय वाटतंय तुला? वळा सांग. आमदार कोण होईल वाटतंय? सत्तूभाऊ. भेटलाच का सत्तूभाऊला? भेटलाच काय? काय म्हणतोय? एकच नाव म्हणते एकच नाव सत्तूभाऊ. 32 शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी चालू आहे आपण. काय परिस्थिती आहे इथली तुमच्या विकासाची? सत्तूभाऊ आमदार नसताना त्यांनी त्यांच्या निधीतून आमच्या मंदिरासाठी 20 लाख रुपये दिलेत, किंवा लाडक्या बहिणीसाठी त्यांनी इथं हे केलं आहे. झालं तर उज्ज्वल गॅस योजनेत 3 टाक्या फ्री. योजनेचा लाभ झाला योजनेचा सगळ्या योजनेचा लाभ झाला. तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतला? लाडकी बहीण योजना हां. आणि दुसऱ्या काय नाही आहे, हे गॅस योजनेचे उज्ज्वल. ताई तुम्ही कोणत्या घेतला म्हणायचं? PM किसान हां. आणि लाडकी बहीण योजना हां. आणि राशन, राशन. ST काही नाही आहे. ST मध्ये सगळ्या महिलांना 50% आहे. 50% सवलत आहे. आम्ही आठवण करू. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या गावचा विकास झालाय का? हो झालाय. जर आता आमदार निवडणूक चालू आहे तर कोण निवडून येईल वाटते तुम्हाला? येतील सत्यजित भाऊ. हो. तुम्हाला काय वाटते? मला पण तेच वाटते, तेच सत्यजित वाटते. देशमुख येतील. सत्यजित भाऊ येतील. त्यांचे वडिलांच्यापासून जे कारकीर्द चालू आहे ना, ते चांगलं केले त्यांनी काम सगळं. मग आता जी महायुती सरकार राज्यात आहे त्यांनी ज्या योजना दिल्यात तर योजना सुरू राहण्यासाठी पुन्हा ते सरकार निवडून येणं गरजेचं आहे. येईल का सर? येईल की. आता जनमतावर राहिलं ना, सगळ्यांच्यावर अवलंबून. म्हणजे इकडं तरी आहे आता. काय वाटते सरकार पुन्हा निवडून येईल काय? योजना राहणार नाही सरकार बदललं तर? येणार. 32 शिराळा मतदारसंघात इलेक्शनचं काय वातावरण दिसते तुम्हाला? ओनली सत्तूभाऊ. ओनली सत्तूभाऊ. ओनली सत्तूभाऊ. का करेल? कारण उमेदवारच असा आहे की तो सगळ्यांच्या हृदयात बसलेला आहे. बर. त्यामुळं निवडून नक्की 100% सत्तूभाऊ. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे. या सरकारनं आता युती सरकारनं लाडकी बहीण, स्त्रियांच्यासाठी 50% म्हणजे बसची भाड्याची केली, मुलींना मोफत शिक्षण, अशा विविध योजना आणलेल्या आहेत. आणि त्यामुळं या सरकारबद्दल किंवा भाजपबद्दल लोकांचं मत चांगल्या प्रकारे आहे, महायुतीबद्दलचं मत. आणि त्यामुळं या मतदारसंघात सत्तूभाऊंनी विकास कामाला भरपूर गती दिलेली आहे. म्हणजे भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत. म्हणजे निधी आणून वगैरे सगळ्या गावांना असं सुविधा देऊन त्यांनी, किंवा जनसंपर्क जो आहे तो लहानापर्यंत मोठ्यापर्यंत, कोणाच्यात काय कार्यक्रम असेल किंवा इतर काय घडला असेल तात्काळ तिथं भेट देणार.
एखादी आपत्ती संपत्ती आली तर त्याला तिथं जाऊन प्रत्यक्षात भेट देणं, त्या संदर्भातली ज्या काही घडामोडी आहेत ते चौकशी करणं, सरकारी जर काही निधी आला नसेल तर ती चौकशी करून ते मिळवून देणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी प्रामुख्याने गेली 15 वर्ष झाली ते त्यानं कार्य करत आहेत आणि त्यामुळे ते लोकप्रिय झालेले आहेत आणि आता प्रत्येकाच्या मनामध्ये सत्तूभाऊ देशमुख असंच हे म्हणजे हे झालेलं आहे. म्हणजे कुणी सांगू नये की बाबा काय नाही सत्तूभाऊला मतदान द्या, हे लोकांनी ठरवलेलं आहे. आता जनतेनंच ठरवलेलं आहे. जनतेने काय ठरवलं. ठरवलं जनतेनं? जनसामान्यात मिसळणारा एकमेव उमेदवार आहे ज्यांचा संपर्क लोकांच्यात भरपूर आहे, त्यामुळे ओनली सत्तूभाऊच आहे. काय वाटते तुम्हाला? ओनली सत्तूभाऊ का खरं? तसा उमेदवारच आहे. काय केलं उमेदवारानं? कामाला वगैरे आपली कामं ग्रामपंचायतची वगैरे सगळी कामं करून दिलेत, स्थानिकचे प्रश्न सगळे सोडवलेत. नंतर म्हणजे इतरांना आदरातिथ्य देणारा नेता आहे. सामान्य माणसाच्या एखादं काम जरी असलं आणि प्रामुख्याने भेटायला गेलं कुठलाही पुढारी वगैरे लागत नाही. सामान्य माणूस डायरेक्ट जाऊन त्यांनी भेटू शकतो आणि आपलं कामाची हकीकत सांगितली तर त्या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे अगदी चौकशी करणार. परत भेट झाली बाबा त्या कामाचं काय झालं, पूर्ण झालं का तुमचं काम, काय अडचणी आहेत का, त्याचा म्हणजे पाठपुरावा ते नेहमी करत आलेले. तरी गेल्या पावटी जे आमदार नव्हते तरी सुद्धा त्यांनी सत्तेत जे आमदार आहेत त्यांच्या परत जादा काम आमच्या गावामध्ये केलेले आहेत. आणि कसं आहे सत्तूभाऊंचं काम म्हणजे कसं आहे, आज सांगितले की ते थोड्या दिवसात तर ते मंजूर करून येणार, लोकांना सांगणार काम मंजूर झाले ते तुम्ही कामाला लागा. म्हणजे असं सांगितले की भाऊनी कुठलं काम केलं नाही असं सुद्धा होत नाही. काम पूर्ण होतंय भाऊंचं. पण विद्यमान आमदारांनी आमच्या इथे काही कामं केलेलं नाहीत, त्यामुळे आमदारांचे आमचे लोक बरीच नाराज आहेत. त्यामुळे आमच्या गावातून 60% तरी मतदान सत्तूभाऊला होणार आणि लाडक्या बहिणीचा जास्त हे होणार, कारण लाडक्या बहिणीला प्रभाव जास्त आहे. आणि आता कसं आहे 1521 रुपये होणार आहे, त्यामुळे महिलांना कसं आहे कोण गोरगरीब जनतेला कोण देऊ शकत नाही. म्हणजे 1500 रुपये देत नाही, कारण स्वतःचं 500 रुपये द्यायचं म्हटलं तर मग देत नाहीत आपण. 32 शिराळा मतदारसंघात काय परिस्थिती वाटते? 50-50% दिसतंय? नाही 32 शिराळा हा 284 32 शिराळा हा मतदारसंघ शिराळा वाळवा असा विस्तारित आहे. हा मोठा मतदारसंघ आहे आणि डोंगरी दुर्गम भागाचा हा पट्टा असलेला हा मतदारसंघ वाजवी आहे. आणि या मतदारसंघामध्ये 50-50% सतीश देशमुखचं पारडं आज रोजी जडच आहे. हा लाडक्या बहिणींच्यामुळं आपल्या सरकारच्या अनेक योजना, अगदी धान्याची योजना, अन्न सुरक्षेची योजना असेल, लाडक्या बहिणींच्यामुळं 7500 रुपये प्रत्येक बहिणीला मिळाले. आता सक्का भाऊ सुद्धा 500 रुपये खिशातनं टाकताना मागं पुढं बघतो, परंतु लाडक्या बहिणीच्या रूपानं सरकारनं 7500 रुपये तब्बल हे दर महिन्यात चालू राहणार. हे सरकारचे धोरणं आधी परिपक्वपणाचे आहेत. ह्या सरकारच्या धोरणामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एक शेतकऱ्यांना हक्काचा 2000 रुपये नमोचं मिळतात, 2000 रुपये PM किसानचं मिळतात. त्यामुळे सरकारच्या या धोरणामुळं शेतकरी गोरगरिबांच्या अडचणी दूर होतात. यामुळे आज सतीश देशमुखचं व्यक्तिमत्व पण अतिशय चांगलं आहे. सतीश देशमुखने संपर्कसुद्धा अगदी या 2 वर्षामध्ये प्रत्येक स्थानिक पातळीवर जाऊन लोकांपर्यंत जनमानसात पोचलेले आहेत. आणि सतीश देशमुखचे वडील हे सुद्धा अतिशय चांगले कर्तबगार नेते होते. त्यानंतर शिवाजीराव नाईक साहेबसुद्धा चांगले होते, लोकप्रतिनिधी म्हणून कसा असावा. शिवाजीराव नाईकसुद्धा चांगले होते, शिवराज देशमुखसुद्धा चांगले होते. आता ह्या 2 वर्षात ह्या मतदारसंघाचा थोडासा विकास खुंटल्यासारखं वाटतोय, बॅकलॉग झाल्यासारखं वाटतोय. ह्या मतदारसंघाचा सजन भाग असून सुद्धा विकास व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही. आणि लोकशाहीच्या पद्धतीनं जनमानसात सत्यजित भाऊनी आपल्या संपर्काचा ठसा उमटलेला आहे. जनमानसात व्यक्तिमत्व, प्रामाणिक व्यक्तिमत्व, अगदी प्रत्येक लहानाथोरांना बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व ह्या विधानसभा मतदारसंघाच्या रूपानं उदयास आले. आणि ते मला सांगा, लहान थोरांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे का विकास होणं गरजेचं आहे? विकास होणं गरजेचं आहे. विकासाच्या विकास अगदी 2005 पासून सतीश देशमुखांनी 2000 महापुराचं संकट आलतं. अगदी कनेगावापासून आमच्या ठाणापुड्यापर्यंत वाळव्याचा पट्टा, अगदी कंदूरपासून मंदूरपर्यंत हा पाण्याचा पाणलोट क्षेत्राचा पत्ता महापुराच्या काळात सतीश देशमुख भरीव अशी मदत केलेली. त्यापासून आता गेल्या सलग 3 टर्मला 19-20 दिवस महापुराचं संकट आलं. सतीश देशमुख स्वतः झंझावत काढून त्यांनी वेगवेगळ्या मंडळातर्फे शासनाला सुद्धा जागा करून शेतकऱ्यांना असं भरीव मदत देण्यास सुद्धा सहकार्य केलं. आता काही सत्ता नसताना बँकेचे ते संचालक आहेत,
तरीसुद्धा त्यांनी भागाभागात रस्त्यांची कामं असतील, विकासासाठी जवळजवळ 150 ते 160 कोटीची विकास कामाची रचना त्यांनी केलेली आहे. काय सत्ता नसताना खासदारांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, अगदी देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे असतील, यांच्या हाताला धरून लोकांच्यासाठी चांगले वाटचाल ती करत आहेत. आणि आम्हाला लोकप्रतिनिधी कसा असावा तर शिवाजीराव नाईक साहेब आणि त्यानंतर देशमुख साहेब यांच्यासारखा परत आणि सतेज देशमुखचा चेहरा उदयास यावा असं आम्हाला वाटतंय. प्रामाणिक आमची इच्छा आहे. आम्ही कुणावर टीका टिप्पणी करत नाही, कारण लोकप्रतिनिधी जनमानसाचं कामं करावे. जनसेवेचं व्रत म्हणून आमदारकी असते. अगदी ग्रामपंचायतचं सदस्यसुद्धा एक चांगलं काम करण्यासाठी ती संधी असते. लोकशाहीनं दिलेली एक संधी असते. त्या संधीचा सतीश देशमुख चांगला फायदा करतील आणि लाडक्या बहिणीच्या रूपानं सतीश देशमुखांना प्रतिसाद चांगला उदयन प्रतिसाद या मतदारसंघात आहे. काय वाटते आता परिस्थिती काय वाटते वरती शिराळा मतदारसंघात? आमच्या शिराळा मतदारसंघाचं बघितलं तर इथून पाठीमागं झालेली इलेक्शन आणि यावेळेचं इलेक्शन याच्यामध्ये इथून पाठीमागं काही वेळेला दुहेरी इलेक्शन झालं, काही वेळेला तिहेरी इलेक्शन झालं. पण यामध्ये सत्यजित देशमुख असतील, नाईक साहेब असतील किंवा मानसिंग भाऊ असतील, ज्यावेळेला मानसिंग भाऊ मागल्या वेळेला विद्यमान आमदार झाले त्यावेळेला ही ताकद 3 ग्रुपमध्ये एकवटली होती. आणि यावेळेला सत्यजित देशमुख आणि जे असणारे आमचे सम्राट बाबा महाडिक यांची फार मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे लागल्यामुळे मानसिंग भाऊ यांचा विजय 25 ते 30 हजारांना पराभव होणार आहे. एवढंच मी सांगतो. निवडून किती नाही येणार लीडनं? 25 ते 30 हजारानं सत्यजित भाऊ निवडून येणार. नुसती ताकद लागल्या म्हणून निवडून येणार नाही. जन लोकांना जे उत्स्फूर्त आहे, जे लोकांच्या मनातनं जी भावना जी आल्या ते सत्तूभाऊंच्या विषयी जास्त आहे. आणि विद्यमान आमदार आहेत त्यांनी आतापासून काही कामं आमच्या इथे केलेली नाहीत. लोक जास्त नाराज आहेत त्यांच्यावरती. आणि कसं आहे बघण्या दृष्टिकोन भावांचा कसा आहे, लहान असून दे मोठा असून दे प्रत्येकाला वागणूक समांतर जास्त, म्हणजे कमी जास्त लोक आहेत जे की अशी कुणा नसते. भावांचा स्वभाव चांगला आहे सत्तूभाऊंचा, म्हणून जनमतातून ते भरपूर अशा मतदानांना निवडून येतील. ते इथून पाठीमागं मागल्या वेळेला झालेलं इलेक्शन त्यांच्या तिघांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर बाबांनी मागल्या वेळेला अपक्ष उभा राहून 50,000 मतदान घेतलं होतं. त्याच्यानंतर 3 ते 4 हजार मतदान फक्त नाईक साहेबांना कमी पडलं होतं. आणि मानसिंग भाऊ 17 ते 20 हजारापासून निवडून आले होते. त्या 50,000चा हिशोब बघितला तर आज मानसिंग भाऊ 25 ते 30 हजारांना पराभव होणार हे मला निश्चित दिसते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.